नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. बाबू जिवंत असल्याचे सत्य रविराज काकांना समजताच रविराज काकांनी नागराजला विचारला जाब. आता मात्र नागराज कसा पकडला जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर इथे आता महिपत शिखरेला नाग्या आणि प्रिया दोघांनी आता एका खोलीत एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते, नागराज काका, आपल्याला या महिपतला इथून कुठेही सटकू द्यायचं नाही. हा जर इकडनं सटकला तर आपण पकडले गेलोच म्हणून समजा. तेव्हा नाग्या म्हणू लागतो, ए प्रिया, अगं पण आपल्याकडे काही गुंड आहेत का याच्यासारखे? आता कोण याच्यावरती पहारा ठेवणार? तेव्हा प्रिया म्हणू लागते, तुम्ही आहेत की, मला घरी जावं लागेल, माझं लग्न झालेलं आहे, माझा नवरा मला 100 प्रश्न विचारेल. तेव्हा लगेच आता नाग्या म्हणू लागते, ए बाई, तुला जसे 100 प्रश्न विचारतील ना तसे मलाही विचारतील, मलाही इथे थांबता येणार नाही. त्यावर लगेच आता नागराज आणि प्रियाला मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते, काका, माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे महिपत बेशुद्ध पडेल. म्हणजे कसं, आपल्या दोघांनाही याच्यावरती पहारा ठेवायची गरजच नाही, आपण दोघी आपापल्या घरी जाऊ शकतो. तेव्हा नागराज म्हणू लागतो, ए बाई, तुला काही मंत्र वगैरे येतो का? असं काय फुकणार आहे तू त्याच्यावरती जो बेशुद्ध पडेल? तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते, हो गप्प बसावं, तुम्ही मला वेडे समजताय का? हे बघा, ही बॉटल घ्या, यात गुंगीचं औषध आहे, हे महिपतला पाजा म्हणजे तो बेशुद्ध पडेल. तेव्हा लगेच आता नागराज म्हणू लागतो, हे प्रिया, अगो काय सॉलिड आहे तू, तुझ्याकडे हे असलं बी असतंय का पर्समध्ये? तेव्हा प्रिया म्हणू लागते, नाही हो, आजच आणलं आहे, ते माझ्या मैत्रिणीला लग्नात लागत होतं ना, तेव्हा आणलं होतं मी. तेव्हा लगेच नागराज म्हणू लागतो, ए बाई, मैत्रिणीला असले गिफ्ट नको देत जाऊ, लग्नात काय असले गिफ्ट देतात का? तेव्हा प्रिया म्हणू लागते, कशाला डोकं खाताय, जा ना पाजा त्याला औषध म्हणजे तो बेशुद्ध पडेल. आता प्रिया आणि नागराजने मात्र महिपतला औषध पाजून बेशुद्ध पाडलेलं असतं आणि दोघेही आता घरी फरार झालेले असतात. तर इकडे साक्षीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सचिन तिला म्हणत असतो, हे बघ, अण्णा जर सापडत नसतील, त्यांचा काही कॉन्टॅक्ट होत नसेल तर आपण पोलिसात जाऊया. पण मात्र साक्षी पोलिसात जायला तयार नसते, कारण अण्णांचे गुन्हे काय काय असतात हे तिला चांगलंच माहिती असतं. तेव्हा मात्र आता तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. अण्णांच्या जीवाला काही झालं तरी मी पोलिसात जाऊ शकत नाही असे ती मनाशीच म्हणू लागते. आणि सचिन, हे मी तुझ्याबरोबर शेअर कसं करू, कारण तूही मला फसवतोय असं मला वाटते, असं आता साक्षीचं मन तिला सांगत असतं. तर त्यानंतर इकडे आता अर्जुन आणि सायली रविराज काकांच्या घरी आलेले असतात. तेव्हा आता रविराज काकांना आणि प्रतिमा आत्यांना झालेला सगळा प्रकार सायली अर्जुनने सांगितलेला असतो. म्हणजे बाबू जिवंत असतो आणि बाबूला या ॲक्सिडेंटचे जे सत्य आणलेले असते ना समोर, ते आता रविराज काकांपर्यंत पोहोचलेलं असतं. म्हणजे या किल्लेदार फॅमिलीतल्या एकानेच तुमचा ॲक्सिडेंट करायची सुपारी दिली होती महिपतला. आता मात्र हे ऐकून रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. आपल्याच घरातून असं कोण असेल? आता मात्र लगेच रविराज काका नागराजला बोलवतात. तेव्हा लगेच नागराज म्हणू लागतो, काय झाले दादा? त्याच वेळेस रविराज काका म्हणू लागतात, नागराज, माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवं आहे मला. तू अजूनही त्या महिपत शिखरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का? आता मात्र नाग्याचे 12 वाजलेले असतात. आता या नाग्याचं खरं सत्य कसं सगळ्यांसमोर येणार आणि कशी मग याची पुंगी वाजणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.